आज ना व्हिडिओची सुरुवातच थँक पासून करते आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर थँक कशाबद्दल हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर त्याआधी आपण बॅकनेक कसा पलटी करायचा तर ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा मी अस्तर घेतलेला आहे. जसा गोल चौकोनी किंवा जसं तुमचा बॅक साईडचा गळा असेल तसं तुम्ही अस्तर आधी कटिंग करून घ्या. आणि मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक हे बरोबर ठेवले, त्यावरती अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. खालच्या साईडला कुठेही घुड्या वगैरे काहीच पडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित सर्व बाजूंनी जशास तसं मार्क करून, खालच्या साईडला लेस असल्यामुळे मला ॲडजस्ट करून ते ठेवावं लागलं. आणि यानंतर मी टाचण्या लावलेल्या आहेत आणि टाचण्या लावून घेतल्या की मशीनचा एक दाब एवढं अंतर सोडून, म्हणजेच पाव इंच सिलाई मार्जिन सोडून अशा प्रकारे अस्तर व आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घ्यायचं. तर स्टिच करताना कपडा हलला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तर हे बघा अशा प्रकारे मी डबल 2 टिप टाकून घेतल्या. आणि हे बघा हे जे गळा आहे तर तो कटिंग करून घेतला आणि छोटे छोटे कट्स टाकून घेतले. कट्स हे कंपल्सरी द्यायचेच, त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. तर यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक हे मी थोडेसे असे क्रॉस केले आणि अस्तरच्या साईडला बघू शकता मी वरतून दाबटीप टाकून घेत आहे सर्व बाजूंनी गळ्याला. दाबटीप ही अस्तरच्या बाजूने येऊ द्यायची, म्हणजे खालची जी मार्जिन आहे तर ते अस्तरच्या बाजूला गेली पाहिजे. आणि त्यावरती परत एक हे बघा फिनिशिंगची अशी मी टीप टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे मी बॅकनेक रेडी केलेला आहे. अशा प्रकारे बॅकनेक हा रेडी झाला. तर थँक्यूचं कारण सांगते. तर आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल, तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे थँक्यू आणि असाच सपोर्ट करत राहा.